हा सम्या पण आहे ना प्रत्येक वेळेला एवढा उशिरा येत असतो ना. चिंच पण नाही काय खायला, त्या पण सुकून गेल्यात. हा कंटम तशीच आले मी पण घरातून. काय करणार? काय चंपूने फंपू एवढा उशीर करतात का यायला? ते झाड सुकून गेलं वाट बघून बघून. तू केळ्याच्या झाडाजवळ काय करू राहिली? मग आता मी कुठे वाट बघू, मला सांग पाहू. कुठेतरी वाट तर पाहावी लागेल तरी ना. बघायलाच लागेल ना. मग बरं जाऊ, जास्त वाट पाहायला लावली. मग काय चंपे काय चंपे असं बोलतो जसे की माझी चंपीच करणार तेलाने. करतो ना चंपी. काय नको कधी कमी केलं का मी तुला चंपी करायला? हा, कमी करत नाही, जास्त करतात. मग मी नाही करू देत ना. मग काय नाही काय नाही काय नाही काय नाही. बरं ऐक ना, एक विचार आला माझ्या डोक्यात. काय? आपण फिरायला जायचं आता. लय झाली कटाळा आला इकडे. आता म्हणजे करतो प्लॅन. 4-5 दिवसाचा विषय. जाऊ 4-5 दिवसानं. अरे पण मी घरात काय सांगू? घरात कशाला काय सांगायचं? या बाय, नवऱ्याशी तुला काही घेणं देणं नाही, तो तिकडे आहे. बरोबर. आता हाय कोण तुझा भाऊ. तुला फक्त भावालाच पटवायचं आहे ना. बरोबर आहे नाही? एक काम करूया आपण पहिले काजलला पटवूया आणि असं सांगूया काजलला असं सांगूया की तू माहेरी जाणार आहेस आणि तुझ्या माहेरी मी पण येणार आहे. असं करू शकतो आपण, है ना? तसं पण तिला माहेरी जायचं होतं. मला म्हटलं होती मला माहेरी जायचंय. तर आपण तिला जर थोडासा मस्का पालिश करूया, है की नाही? मग आपलं काम होतंय बघ. आणि भावाला पण संशय नाही येणार. सिंपल. तिला भावाला सांगायचं काजल सोबत चालले. कारण की मला माहिती आहे भावाचं तर एवढं विचारपूस असते ना. आणि मग कधी कधी ना ते मलाच ततपप करायला होतं, असं होतं. मग विचारतो का तू कुठे गेल्यावरती? मग लक्ष ठेवतो का? कुठे गेली, काय केली, कुणाला भेटली, एवढा वेळ झाला, कितका तास झाले, मग घरामध्ये तुझं लक्ष नाही, जरा मदत करू लागायची. पण ज्या तुझ्या नवऱ्याचं नाव तरी काढत ना तो घडी घडी. सांगून दिलं ना स्पष्ट. नाही जायचं म्हणा, नाही मला तोंड पण पाहायचं नाही म्हणा. ते तर आहेच. त्याच्यावरून तर मला काय बोलत नाही. बाकी विचारत असतो तुला काही खाय प्यायला पाहिजेत का, काही कपडा लागता वगैरे. पण कुठे बाहेर गेली रे गेली मग लक्ष ठेवतो. बडबड चालू, भाषणच भाषण. मग काय, मग अर्धा पाऊण तास विचारूच नकोस. गप्प असं बसायचं नाही, ऐकायचं. आता ह्या समस्याचा मार्ग काय काढायचा आता? हे लय मोठा प्रॉब्लेम आहे ना. बरं जाऊ दे, तू आता मार्ग काढलायस ना, आपण जाऊया बाहेर. 4 दिवस मस्त. फक्त काजलला जरा काहीतरी मस्का पालिश करावे लागेल. करतो मी तिला. काय करायचं? तुम्ही काय करू, आपण दोघं जाऊया. बरं दोघे जाऊ ना. करतो ना मी तिला. काय म्हणजे तिला नाही काही करणार मी जे काय करेल ते तुला कळेल. लयसा तू मला बनवू ती आपल्याला मदत करते ना सगळ्या गोष्टीला. ती आपल्याला मदत करते. मग तसं ते खूप चांगलं आहे, खरं सांगू तर. त्यामुळे आपण त्याशीच बोलूया. म्हणजे बरोबर आपलं सेटिंग काम होऊन जाईल. आणि दादाला पण संशय येणार हे ना. एक काम कर ना, तू असं करत जा काहीतरी ना, जॉबचं नाव करत जा. जॉब? अरे त्याचं म्हणणं असं आहे की तू घरातच बस म्हणे. तुला काय पाहिजे असेल नसेल तर मला सांगत जा. अरे बाबा म्हणा मला दिवस नाही जात. मग मला टीव्ही आहे, वायफाय आहे, मोबाईल आहे, त्याच्यावरती टाइमपास कर. असं नाही होत म्हणा. दिवस झोपले रात्री झोपणे लागत असं सांगायचं त्याला. माझा कॉम्प्युटरचा क्लास झालेला आहे, मी करू शकते काम. मग तेच सांगायचं ना, माझं शिक्षण वाढेल म्हणे. शिक्षण एक काम करते मी, त्याला काय सांगते, ठीक आहे मी फुल डे करते, हाफ डे तर करू शकते. यस. आपडे मध्ये आपल्याकडे बरंच काय होऊन जातं. बरंच म्हणजे माझं संध्याकाळी जर 4 ते 8 असेल ना, तर मी 4 ते 9 सांगेल. 1 तास पुरेच आहे आपल्याला. एकदम भारी काम. सकाळी किंवा संध्याकाळी एकदम बसता, आहे की नाही? नाही तर मग काय करायचं, 3 दिवस सकाळी 3 दिवस संध्याकाळी, रविवारचा रेस्ट असं करायचं. अरे रविवारी तर सुट्टी असते, हे तर सगळ्यांना सार्वजनिक सुट्टी असते, हे तर सगळ्यांनाच नाही. काय काय ठिकाणी नसते ना, कंपनीमध्ये नसते, शनिवार सुट्टी असते कंपनीत. अरे बाबा तो तर म्हणेल तुला रविवारी पण सुट्टी नाही बाई, तू घरातच बस. नाही, एक दिवस थांबायचं. एक दिवस आहे ना त्यासोबत गप्पा छापा मारायचा. पहिले कंटिन्यूस करूया, मग नंतर बघूया. जाऊ दे, चल लय उशीर झाला. मला सोडूशी नाही वाटत ना. अरे काय सोडूशी वाटत नाही तुला सोडूशी नाही वाटत ना. ऐक ना, आता मी तुला काय सांगितलेलं आहे की मी एक पार्ट टाइम जॉब बघते, म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल ना, आपल्याला भेटायला होईल. मग रोजच भेटत जाऊ ना आपण. रोज भेटायचं. दादा मला असं फुल टाइम जॉबला तर इम्पॉसिबल पाठवणारच नाही तो. कारण काही असो फक्त भेट झाली पाहिजे, आपलं काम झालं पाहिजे. अरे होईल बाबा. आता तर चल इकडे पुढे जाऊया जरा आपण. पुढे जायचं ना, वालोड मध्ये जाऊ आपण. वालोड इतकं घनदाट आहे ना, कोणालाच काय दिसणार नाही. सगळ्या जागा बरोबर बघून ठेवतोस तो, आहे ना. अरे जागा म्हणजे असं आहे ना, शेजारून जरी असं कोणी गेलं ना, असं कोणी जात
राहतं काय असं म्हणजे असं असं म्हणायचं असं ते असं कसं काय बायकांसारखं करतो छी, नाही कसं तरी वाटतं ते असं एकदम मला सवय लागून गेली तू असल्यावरती ना मला सगळं तुझे गुण येतं माझ्या अंगामध्ये बरं चल 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 आता चल याला लाईटीला काय झालं आहे साऱ्या सकाळी येऊन बसलोय मोटर चालू करायची बस शिरपत बसतो बाबा काय चीज खातो का काय बाबा मला कुठे दिवस गेले देवाने ए तू इकडे मोटर चालू आहे का रे हा ए बाय इकडे मोटर लाईटीला काय झालं आता तुला काय चालू झाली नाही झाली तुला अरे काय- सारे दुपार तिकडे बसले बाऱ्याजवळ तुला करायचं नाही शेती करायची का मग काय इकडं काय आई तर पिकायला का काय शेतीमध्ये आता पिकूनच राहिले ना काय काय पिकू राहिले मग आता काय एवढं काय डोळे बाज बांधलं लोकांचं म्हणजे मग ए तू ना मोकळा बोल बरं तू. आता मोकळा काय बोलत आणि आता मग? सगळ्या जगाला माहिती ना आता काय काय जगाला काय का रे तुला एक विचारायची हा बोल ना तुझी बहीण आहे ती हा काय चंपी नादी जात नाही का नाही ना टाकून दिलं तिला कोणामुळं कोणामुळे म्हणजे कोणामुळं तिच्या नवऱ्याने टाकून दिले हा पण मग त्याचं काय निदान आलं ना कोणाचे त्या नवऱ्याचं काय ते नाही ते पण ते म्हणा ही मला म्हणा भाऊ असं असं आहे म्हणा तो आहे ना बायक लक्ष देतो जास्त आणि परत दारूले पेतक हान मारायला करतं म्हणा आता तेच म्हणलं पेते असेल दारू हा मग तसं मग ते काय केलं आम्ही डायरेक्ट मोकळंच करून घेतलं तरी मामत काय बाबरा हा तरी चंपी एक दिवसाला किती पैसा कमी होती म्हणजे ए नीट बोल बघ तुला सांगतो बाय आता नीट बोलतो म्हणजे काय एका दिवसाचे पैसे किती कमी म्हणजे काय नाही, नाही. ते काय पैसे कामाला आले किडा नाही नाही मला वाटतं करतो पाठी बावडा ते करा करा कामं करते शेतीमध्ये मावाले तुला काय रे लाज नसल्यावर बोलत काही पण यायचे नाही आलं धनुष आता आता पडलं खरं चला समय काय रे हा आता ओळख ना कोणी चली का मला चालते गाडीची काय म्हणते मला ती अरे हा तिला ते करायला लावलं होतं का? बाय कढीपात्ता ते आणायला लावलं होतं बरोबर बरोबर तिने तिकडे कडी पाहता पिळला हा पिळला तिकडे कडी पाहता नाही रे तो तिकडे फुलवर पाणी भरायला येला चला बरं, चला. विचारित असं जाऊ दे मरते लाज आहे का लाज 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 शरम काय आहेच का नाही? शिरपत आमच्या लाज आमच्या जवळ आहे हम्म. आणि तू पुढचं बोलू नको काही अरे गोष्टी तू बनी जेव्हा बसू खातोय काय खाल्लं बसून म्या मग आता ती पैसे कमी तू खातोय त्याच्यामुळे तू बहिणी ना त्या पाठील ना अरे मी शोध राहिले पण नेवरदेव मनासारखं नाही ती नवरा भेटत करू शकत नाही ती म्हणजे तुला काय माहिती मी रोज पाहतोय तिची नजर उघडून जायली सगळी म्हणजे समय संग बोलते म्हणून लपडच आहे ऑलरेडी म्हणा आयला जगाच्या तोंडाला आड नाही आडा तुमच्या आयला काय बोलायचं काय नाही ते एक दिवस आहे ना दवाखान्यामध्ये मी दोघं जण जाताना पाहिली मी दवाखाना तिथं आजारी नाही पडेल कधीच हं? आजारी नाही पडेल चेक करायचं आलं होतं काहीतरी चेक करायला यायला तर आता अवघड झालं बघ. नाही 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 ज्याचं त्याचं तुम्हाला आहे आणि ना तुला काय माहिती चेक करायला गेलं दोघं मला माहिती सगळं मी सगळं किस्सा ऐकलं त्यांचा हा का अरे जाऊन त्याच्या नवऱ्याच्या घरी पण तुम्हाला आहे ना तुम्हाला आहे तर खास सवय लागेल हं? आल्या बाय मी तुला माहिती तुझ्या डोळ्यासमोर दरादर शेतीमध्ये कष्ट करतोय असं. कोणता बाड का बोलतो असं मला सांग नाही, नाही, अरे तोंड फोडील साहेब घरी मटण मिठण आणून देतो का तुला कोण कोणाला मटण आयला काय शेर पॅरेंट तरी बोल आयला काय बोलत अरे आहे? पुरीची जात नादली ऐकाव का मिली ऐकाव पण तुम्हाला इतकी बेकार खोड लागेल घ्या बोकंडी बसून घ्या बोकंडी बसून हं? उद्या जर त्या साम्या कुठे का पोर सोड झालं तर त्याला कोणतं नाव देशील तू हा काही असं नको बोल काही बरं त्याला याच्यामुळं बायको भेटा ना कोणी किती वय झाली साम्याचं वय कसं आहे 45-50 आसपास तुझी बहीण तिला लग्नच करून द्याय ना माझ्यासारखे कापून टाकल्याची कापून बहीण पण तुम्हाला कसं तुम्हाला राहिली खायची सवय बरं तो कुठं पाहिलं होतं म्हणतो आता कुठं पाहिलं होतं त्या केळी खाली केळी झाडा खाली बरं तू आता आहे ना मारले तिला केळं दाखवतो आता हा केळं दाखवतो आता केळं गावठी केळं ते गादाडे केळं हा बरं बस आता तू आहे ना तू शांत बस मी ना जातो डायरेक्ट पाहतो खरं काय मला पाहतो. विश्वास नाही बसणार नाही नाही मग हे फुटू खोटे का फुटू खोटे का नाही फोटो नाही खोटे हं? पाहतो आता पहिली माझी बहीण जाट करी तुम्ही आधी आता काय जाट करी तू तो तिला जाट करली तो मटण बंद पडन ए अरे मला काच बट्टे बिट्टे यायला बाय तो डोक्यात गोटा घाली बघा मग तुला बांधित असेल ना काच मग तुला एक देते का सगळं करण्याला यायच्या नारक दर्शक शिरभट
काही बोलत काही पण चावलं तर चल उठ. बरे बाबा निघ. बरं नको नको पाठवू नको. आणखीन तो त्याला ते गिराय का पाहून म्हणजे पैसे तरी वाढन. बोल तुला ठोक्या काय दोन मर बघ तुला काय करायचं कर. हिला काही लोक काही एखाद्या फडके उडवायचे म्हटलं काय ते माईला तरी म्हटलं माझी बहीण तशी नाही पण हे नालायक आल्यामुळं काय झालं काय माहिती मी ना जाऊनच पाहतो. किती दिवस आहे आता? आहे ना आता 2-1 महिने. भरपूर एवढं पटलं बा आपल्याला. 8 दिवस तिकडं आणि 15 दिवस तिकडं. मग काय करायचं गेले वारी का आम्ही. मग यावं लागतं काहीतरी काय सांग. म्हणत नाही का तो? मग म्हणतो जाऊ नको हे नको करू घडी घडी काय तुला घडी घडी काय पण तुला धमकी आहे ना. मग मी सांगत असते येणार नाही बरं का परत. हा जर असं मला त्याला टोकलं म्हणलं तर. चाचूळ केली ना म्हणा या 8 दिवस येते ते बी येणार नाही. येणार नाही मी बोलत बस म्हणा हाताने असते कधी. ना. भाकरी हा भाकरी काल. भाकरी कालो मग ते धमकीने बरोबर गप्प बसून जा. एकदम ठीक आहे ना आणून ठेवला बारीक काम केलं तर मग नको का असं लगाम आहे ना असं ओढून धरायचं. हो हिला तुम्हाला सोडायचं नाही. तुम्हाला माहित नाही मी किती लगाम ओढून धरते हा का तो असं फार असं जा बरं जा बाई जा जा हा त्याचं ना असं तिळी पापड झाला पाहिजे तिळी पापड. तीर पापडच करून टाकते मी माहिती मग तेच मग ना. तुमचं काय करमतं का नाही मग तुम्हाला मग करमताना करमतं का नक्की मस्त. मग आता काय करते तुझ्या आठवणीमध्ये काम चालूच जातं. आठवणी काढून घाबर कसला असा आवाज आला मला जाते मला येईल काय किडे माकोड फिरत राहते टेन्शन नाही त्याच्यावर. हा हा इकडे ना कुत्रे कात्रे बी फिरत्या. म्हणजे 2 पायाचे का 4 पायाचे नाही कुत्र्याचं काय अलग अलग प्रकार राहतो. हा का टेन्शन नाही घ्यायचं एवढं. मग सासू काय त्रास देत नाही ना. सासू त्रास नाही देत पण नवऱ्याचंच राहतं फक्त कुठं चालली माहेरी निघाली एकदा हात घालून काढू का? नको अरे नको त्याला सोपं आहे काय माहिती का मोटरसायकल हा. जायचं धक्का लावायचा धक्का लागला काही माग पुढे पाहिजेच नाही. हाणायचं. देटोले हा पण ते टोले देता देता तो त्याला जर काही झालं तर माझी कशाला काय होऊ पंचायत होईल ना द्यायचं मुक्का मार द्यायचा मुक्का मार. आपण मग कामालाच जाणार नाही तो घरातच राहीन बसून. हा, याला मग मला कुठं तुम्हाला फोन करता येणार नाही येता येणार नाही तुमच्याकडे मग नको मग काय करणार आहे नाही, मग राहू दे असं चाललंय असं चाललंय. असं आहे ते बरं आहे ना डोळ्याचे दापट ठेवायचे डोळ्याच्या. डोळ्याचं नाही हो एक शब्द बोलला का लगेच एकदम शांत होत हा ना थांबू का जाऊ थांबू का जाऊ धमकी द्यायची. गेलं भारी काय बाय माणसं शस्त्र लय भारी सगळे शस्त्र एका बाजूला हे शस्त्र एका बाजूला मस्त आहे मग मस्त. त्यांना माहिती ना संध्याकाळची पंचायत आहे ना भाकरी भाजीची हा भाकर भाजी खायला देणार नाही कुठे जाणार आहे खायला कुठे जाणार आहे झोपायला हा तेच ना मग मग बरं जाऊ दे मग आपली कॉलेजची दिवस आठव ना आपण कसं जायचं टेकडीवरती लय मस्त होते लय मस्त होते ना. हा. आपण तिघे सोबतच जायचं ना. चॅम्पियन राहायची आपल्याला जोडी. शेंपी राहायची किती भारी मज्जा करायचो आपण पण ऐक ना हा. आपली गट्टी काय तुटली नाही मग तिघायची. नाही सगळी दुनिया एक बाजूला झाली पण आपली गट्टी काय तुटली नाही. तोडायचीच नाही तोडायचीच नाही जिंदगीभर तोडायची नाही आणि कोणाला समजून बी द्यायचं नाही. काढून नाही द्यायचं कोणाला मग तिघे असले मग असं थोडीच आहे. मग त्यांना म्हणा काय करायचं सिद्ध करून दाखवा. हा बरोबर आहे की नाही. पण तुम्ही त्यात आमच्या दोघीमध्ये भारी भरले हा कसं काय जबरदस्त आहे ना बुवा असं अगं पण येडी मी तुमच्यासाठी लग्न केलं ना. हा ना लग्न केलं नाही सगळ्याला माहित पडलं ना हा का त्याच्यामुळे कोण पोरगीच दे ना मला. अरे देवा जाऊ दे काय करायचे आता मला करायचं नाही रे जाऊ दे मर दे. हा, मग एक काम कर असं करल तुझ्याकडे एक पोरग एक्स्ट्रा काढून ठेवल इकडे एक पोरग एक्स्ट्रा काढून ठेवल झालं दोघीशी 2 घेऊन ये. मग काय मग तुमची जिंदगी अशीच घालवणार हा जाते म्हणते मग काय हा का? म्हातार झालं का आपण तिघे एकत्रच राहू. असं करायचं हा आणि मग आमचे नवरे त्याला काय त्यांचं काय एवढं द्या असं धमके देऊन यावं लागेल मग नाही नाही म्हातार झाले कोणतं ते कंट्रोल करणार एवढं. हा असं बी म्हातार झालं ना हा. जमत नाही लक्ष म्हातारा देत म्हातारीच हा लक्ष देत नाही. चालले मी देवधर्म करायला हा चालले देऊ आणि इकडे यायचं हा मग काय चालले म्हणा 4 धामाला हा का 4 महिने पण यायचंच नाही कधी नर्मदा फेरी कधी काय हा हा चालू द्यायचं हा काही कारण सांगायचं. ओ काय शिरपतराव काय म्हणतो बाबूराव? काय चाललंय काय नाही हा काय नाही. हे बघा तर लय मला लय बोल लावून गेला हाय तसं मला बोललं हा का हा. तो कसा आहे मा चांगलं आहे. तो चांगला आहे का तू बाई काय करती तर जाते महिनाभर तिकडे महिनाभर इकडे राहते परत नातं जाते. नाश्ता जाते का अच्छा अच्छा बरोबर काय म्हणतो बोल अरे दुसऱ्याच्या डोळ्यात बसक्यान बोट नाही घालू काय झालं? आधी आपल्या मुंड्या खाली किती अंतर आहे ते पावा काय झालं? हा? काय झालं? अरे पक्का बाळ खाऊ ना तू हा? बाय बाड खा महिनाभर तिकडे पाठवतो महिनाभर इकडे पैसे कामवतो काय बहीण ना रे तिला आजार लागेल आजार काचा आजार आहे हा तिकडे आजारी झाली का मग तिचा नवरा काढून देतो इकडे. हा का रिपेअर व्हायला हा. अरे वा म्हणजे रिपेअर दुसरेच करते बा नाही मग? तिला या दवाखान्यामध्ये गुन्हा तुम्ही हा का हा सोमा डॉक्टर का हा
सामा डॉक्टर नाही नाही स्वाम्या नाही स्वाम्या हा सामा डॉक्टर कर ना हा. बरोबर तो- कारण त्याचं इंजेक्शन चांगलं आहे ना हा बरोबर माय बहीण तशी नाही. हे बरोबर आहे आल्या तुम्हाला पक्क माहिती आहे ना त्या डॉक्टरचं इंजेक्शन कसं आहे ना तुला काय करायचं मला काय करायचंय अरे तिचा नवरा मारून टाकायला तयार आहे तो कोण तो साम्या डॉक्टर तुझ्या बहीण म्हणे पैसे नाही का कोण? माय बहीण मग तुला पाहायचंय का आता कोण शक्यच नाही तर मा डोळ्याने पाहिजे स्वतः मा डोळ्याने दाखव, चाल. तू चाल नाही तर तुला दाखवतो चाल चाल, दाखव, हा, दाखव. चाल पाहू दे मला खरं काय खोटं काय ऐक ना चंपा यायचं म्हणत होती हो. तिला अजून काय एवढा काही टाइम लागला काय माहिती हा ना मग हा ती मग येते म्हणे मी बी मग काय म्हटलं होती? हा, येते बोलली ना हा येईल ती काय आपल्याला सोडणार आहे का हा ते तर आहेच म्हणा आजपर्यंत आपल्या सोबतच होती ना हा काय चाललंय हा, पटकन ये बस काय पटकन आहे काय आणि एवढं काय मला तातडीने बोलवलंय अगं, काय माहिती का ना ती आली ना म्हणजे कसं आपण तिघे मी आल्यावर एखादा तुला माझी आठवण येत नाही का मग येते ना खूप येते हा, मग बरं तुमचं काय काय बेत आहे काही आणलं नाही आज खायला विसरली विसरले मी बी विसरलो ती बी विसरली तू आणलं काय मी आणलेलं आहे काय आणलं सांगू का मी चिंच घेऊन आली आहे अरे बापरे तिच्या हिला खाऊ घाल हिला खाऊ घाल मला नको माझ्या दात आंबट पडून जाते तुला खायचंय खा, खा, खा. खा तिला खाऊ घाल तिला नाही मला नको माझ्या दात आंबट होऊन जाते ते तुला कुठे सापडले ग बरं मी काय म्हणतो टाइमपासला पण काय करणार मी चिंच घेऊन आली बरं मी काय म्हणतो ऐक ना आपलं गोव्याला जायचं बरं का गोव्याला गोव्याला हा गोव्याला जायचं आपल्याला आपण तिघे बी जाऊ सोबत चालेल ना. केव्हा सोबत जायचं जायचं हा केव्हा जायचं तेच प्लॅन आपला नाही मग प्लॅन ठरला हा होता हा हा जाऊ बरोबर सोबतच जाऊ तुम्हाला म्हटलं होतास बरं हम्म ठीक आहे ना बाय अरे बाय तुम्ही बाई काय अहो, काय झालं कोण ना भाई अरे काय काय झालं काय झालं काय झालं काय झालं अरे काय झालं अरे काय झालं काय अरे धरा ना अरे काय झालं काय झालं का बरं केसू तावाला काय झालं काय करत होता बाबाईने बरोबर हा कधी बाबाई बरोबर काय करत होता कधी काय केलं काय केलं केळं झाडाखाली काय करत काय केलं तिला केळं दाखवत होता केळं दाखवत काय? होता हिला काय दाखवत होता कुठं तो बाईने काय दाखवत होता माहिती का का ग तू तर म्हणते मला दुखत आहे याचं इंजेक्शन घेत होती का तू याचं रिपेअर काय इंजेक्शन घेत होती का पण झालं काय तुम्ही का बरं एवढे गरम झाले काय झालं काय नाही नाही, आता दोघांच्याही बहिणी वापरून राहिला आता हा ना नाही नाही हो, तुम्ही म्हणता तसं काही नाही आमचा मैत्री आहे. बाबूराव येते मी झोपात कापून टाकी झोपात काय 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 आपल्याला बरं, राग आज झोपतो कुठे या बाबा? हा तू कुठे झोपायचं तुला मी रोज जागा बदली तू रोज जागा बदली महिनाभर तुला मागे चिंटी तू आता का बरं मग तू कुठे झोप झोप कापून टाकी फ्रेंड आहोत फ्रेंड हा फ्रेंडशिप मैत्री मैत्री म्हणजे तुम्हाला काय वाटलं केलंच नाही ना जिंदगीत म्हणून तुम्ही आज काय पाहू राहिले आजपर्यंत आम्हा बरोबर कोणी मैत्री केली नाही काय, दादा तुम्ही असं बोलता तुम्हाला विश्वास नाही का आमच्या दोघी येड्या आम्ही कॉलेजला सोबत होतो शाळेत एकत्र होतो बरं. याच्याकडे तो नवरा सोडला का मी नाही नाही याच्याकडे नवरा सोडला अहो, का असं काहीच नाहीये आता असं काही वाईट असतं तर आम्ही कुठेतरी बाजूला जाऊन बसलो असतो. हा. आम्ही उघड उघड बसलो मग? इथे. एवढी तरी अक्कल पाहिजे बरं असं कधी पाहिलंय का असं कधी होतं का तिघायचं आणि व्यवस्थित दोघांचं बसलो असं होतो ना मग आम्ही होई व्यवस्थित ना मांडी घालून बसलो आता पहिले तुझ्या नवऱ्याच्या घरी लिख 1 मिनिट थांबू नको इकडं हे जा. जेव्हा पाहिजे तेव्हा हे दोघं होते तेव्हा तू नव्हती हा अहो आणि मी म्या पाहिलं तर तुम्ही दोघं होती ही नव्हती हा करेक्ट अहो मग आम्हाला सगळ्यांना तिघांना एकत्र हा. भेटायचं होतं भेटायचं होतं म्हणून असं झालं हा, हा. समजलं मग तुम्ही दोघे एकत्र याला कस काय भेटत या मग कोणाला भेटतील अलग अलग भेटलो होते तुम्ही आलं गेलं प्लॅन चालू होता मी अलग अलग डॉक्टरकडे गेली होती कोणत्या सभा डॉक्टर काय हा घेतलं का नाही injection? हो ती नाही. डॉक्टरकडे जाऊन आली मग यांना ती भेटली हा. आणि मग त्याच्यातून मी भेटली होती हे तो काय तो ठरवण्यासाठी कधी अहो माझं पोट दुखत म्हणजे महिनाभर नवऱ्या राहते आणि महिनाभर एक राहते हा तिकडे जास्त वेळ तो भाऊ थांबतो म्हणतात असं मला आणि तो हिला एकदा तपास ना तुला सिन्नरला अरे मग अहो, ती चक्कर येत दादा, मला होते कुठे नेलं खोटं नाही का? काय खोटं तुम्ही का? पण खोटं का? काहीच झालं नाहीये हा तुमचा तू गैरसमज इथेच आहे घालायला राहिली का माझ्यावर तुला उद्याच्या उद्या नवरा पाहू देतो कशाला अहो दादा असं हा. काहीच नाहीये हा, ते दगड ते ठेव आवडतं पहिलं खाली. खाली. एक काम कर किती गोष्ट आहे? बाबराव माय बायको नादत नाही हा. जेवण टाक मला जाऊ दे पाहिलं का पाहिलं काय डोळा आहे काय डोकं हा? फिरलंय का तुमचं ती नादत नाही माझ्यापेक्षा मग? किती मोठे आहात तुम्ही मग एक कर मूर्ख. मग माई बायको म्हातारी झाली मग मला देऊ टाकतोय अय, तुम्ही का बापाचीच करत्या नवऱ्याच्या घरी जाते नका बोलू माझं ते तुम्ही साठ लोट करून राहिले काय दर तुला काय घ्यायचं जेवण नाही घे काय? लगेच उद्या मला घालते माई दादा दादा तुम्ही असं करू नका असं करू नाही म्हणा, दोघी मला नाही तो म्हणा. काळा आहे तुम्हाला काळा नकोय मला समजलं ना मला अरे लाईफ जाय पाऊंड राजा नाही मला गोरा नवरा पाहिजे हा नकोय मला ऐका दादा ऐका नाही ए, तू सांग नवरच करायचं नाही तुम्ही पैसे काय मला नवरच करायचं नाही कोणचे म- तिच्या भावाला देऊन मला लग्न टाकतो करून दिलं ना मी पोलीस कंप्लेंट करेन पैसे कशासाठी काय घ्यायचे की नाही पैसे शिरपाते बघ, लक्ष्मी ते चालू कसं लक्ष्मी ती माई दारात बहीण आहे ना गोरी पाने तो कलर डावणे आहे हा त्याच्यामुळे तिला पास नाही तू
हा पाच आहे का? कोणता नाही आपण आमचं काही मित्र नाही आहे, मित्र आहे तो. मित्र आहे काय खरं सांगा मित्र आहे काय हा. मी तुला इळच कापील आता दादा मित्र आहे हा. आणखी बाई तरी हा विश्वास ठेव मग. नाही वावळायला राहिली मला लाकी बांधायला राहिली तरी तरी चालेल. चालेल. ही येईन वावळायला हा. वावळा ही येईन काय होता ही येईन वावळा येईन कोण ही हा ये चालेल ये भारी आहे येईल ना तुम्हाला हा. वावरायला हे? हा का बरं नको नाही तिला नाही होत ठुणारच नाही मी वावळायला नाही तिला संपूर्ण टाकणार हा, ही तो आणतो का बा? का बरं हिला काढ संपवायचं टाकू काय संबंध मी काय केलं मग तू ऐकत का नाही त्याचं बरं असं कर मी काय आणतो ही वावळायला येईल ना तुला तर ही वावळायला यायला येईल मग तुम्ही चांगलं चारी बहीण भाऊ नको नको वावळायचंच नाही कोणला का बरं नाही नाही तुम्ही चारी बहीण भाऊ असाल ना हा हिचं जाळ कर तिचा नवऱ्याची. उद्या जाळ करतो हा, तू चाल का तुला उद्याच्या उद्या नवरा चला पाहतो चला चला चाल वय नवरा नाही करायचं बरं का चाल वय पुढं नाही, वय काय करता तू? पुढं वय हा. वय पुढं हा, वय पुढं वय वय पुढं वय जिकडं वय मग चालली ना चाली नाही लगेच लगेच बसता पकडून लगेच नवऱ्याचं काही जाय जाईन. वर्षभर येऊ नको परत एवढं वर्षभर दोन्ही नेल्या दोघा आहे ना मी सोडणार नाही तिच्या पण तिलाही लग्न करून देणार नाही हिलाही नांदू देणार नाही हा यांना काय वाटतं मी काय एवढं सोपा आहे का मी बी साम्य आहे आयला यांना पाहतो जाते यांना